आतापर्यंत मराठा आरक्षण विषयामध्ये मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की या महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले, अगदी मराठा मुख्यमंत्री सुद्धा, पण त्यांनी जे केलं नाही ते हे ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. हे कोणत्याही मराठा नाकारू शकत नाही. ज्यावेळेला आपले पक्षश्रेष्ठी, मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, ते ज्यावेळेस एकत्र बसून निर्णय करतायत, ते चर्चा करून त्यांनी म्हणलं की ही जागा शिवसेनेला दिली, तर मी मानलं पाहिजे. तो माझ्यासाठी माझ्या नेत्याचा आदेश आहे. बरोबर. तसं आता जर या विषयात त्यांना त्यांच्या नेत्यांनी मान्य केलेलं आहे की बा ही नाशिकची जागा सेनेला आणि छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला, तर हा त्यांचा आदेश आहे ना. बरोबर. म्हणजे त्यांनी या क्षणाला असं काही म्हणजे आपल्या नेत्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी जो फॉर्म भरला, हा मला वाटतं उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अपमान आहे. ज्यावेळेला आपले पक्षश्रेष्ठी, मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, ते ज्यावेळेस एकत्र बसून निर्णय करतायत, ते चर्चा करून त्यांनी म्हणलं की ही जागा शिवसेनेला दिली, तर मी मानलं पाहिजे. तो माझ्यासाठी माझ्या नेत्याचा आदेश आहे. बरोबर. तसं आता जर या विषयात त्यांना त्यांच्या नेत्यांनी मान्य केलेलं आहे की बा ही नाशिकची जागा सेनेला आणि छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला, तर हा त्यांचा आदेश आहे ना. बरोबर. म्हणजे त्यांनी या क्षणाला असं काही म्हणजे आपल्या नेत्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी जो फॉर्म भरला, हा मला वाटतं उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अपमान आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटी आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. खरं तर आता निवडणुकीचे वेध लागलेले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर आणि जालना मतदारसंघामध्ये अनेकांचे प्रश्न होते. अनेकांचे भाजपकडनं कोण निवडून येणार, भाजप शिवसेनेची युती होणार का, आणि उमेदवार कोण असणार, ह्यावर अनेक चर्चा होत्या. उमेदवार जे ठरवले त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर ज्यांचं नाव होतं असे शहराध्यक्ष किशोर शितोळे आपल्यासोबत आहेत. खरं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ज्यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळालं, महापौर ज्यांच्यामुळे निवडून आले, अशा अनेक नगरसेवक ज्यांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या मॅनेजमेंटने निवडून आले, असे किशोर शितोळे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं आता विधान परिषदेत काय रणनीती आहे, काय मॅनेजमेंट आहे, आणि शिवसेना भाजपची युती नेमकं आता आहे का. अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याच प्रश्नांवर आज उत्तर आपण शोधणार आहोत किशोर शितोळे यांच्याकडनं. नमस्कार. नमस्कार. खरं तर आनंद होतोय, आपल्यासारखे शहराध्यक्ष आज आमच्यासोबत आहेत. सर्वात पहिला प्रश्न हा आहे की चर्चेमध्ये किशोर शितोळे यांचं नाव होतं. सर्वांना वाटत होतं की विधान परिषदेत किशोर शितोळे पाहिजे. तुमचं मॅनेजमेंटही सर्वांनी बघितलंय. नाही म्हणजे हे जनतेचं प्रेम असतं किंवा आपण म्हणतो तसं आपण जे काम करतो आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना वाटत असतं, आणि राजकारणात गेल्यानंतर जिथे काम करतो त्याच्या पुढे जायचं हे साधारण सगळ्यांनाच वाटत असतं. आणि तसा माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवाराच्या तशा संवेदना होत्या की मला मिळेल. पण भारतीय जनता पक्ष येतो त्याच्यामध्ये असं मला मिळेल आणि मलाच मिळालं पाहिजे असं काही करायचं नसतं. माझाच छोटा भाऊ फुलंब्रीचा माझा मित्र, म्हणजे जो मी संघाची शाखा तिथे घ्यायचो, आणि त्यावेळेला त्याचे आईवडील राष्ट्रवादीत असताना सुहास शिरसाट माया शाखेमध्ये यायचा. तर असा माझ्यासोबत लहानाचा मोठा झालेला सुहासला ते जबाबदारी मिळाली. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप चांगला युवक आहे. सर्वांना अपेक्षित होतं की दादांना मिळालं पाहिजे. अनेकांचे कमेंट्स आहेत, परंतु अनेक जण म्हणजे नाराजी सुद्धा व्यक्त करत आहेत. तुमच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत की ज्यांना असं वाटत होतं की दादांच्या मॅनेजमेंटमुळं सामान्य घरातला एक आमदार पहिल्यांदा व्हायला पाहिजे. ठीक आहे, सर्व समस्या आहेत, परंतु आता तुम्ही जशी म्हणालात की लहान भाऊ आहे, एक आनंद सुद्धा आहे, परंतु कुठेतरी मनात वाटतंच की आपल्याला संधी मिळाली पाहिजे होती. नाही असं म्हणजे फुलंब्रीची विधानसभा होती, त्यावेळेस माझ्या नावाची चर्चा झाली. पदवीधरचा विषय होता दोन्ही वेळेस, त्यावेळेस माझ्या नावाची चर्चा झाली. तर मी म्हणालो ना, माझा जनसंपर्क बऱ्यापैकी चांगला आहे. समाजामध्ये मी पाण्यामध्ये काम करतो, समाजामध्ये काम करतो, विद्यापीठात काम केलं आहे, बँकेचा गेली 15 वर्ष मी आता बँकेमध्ये संचालकपद आणि आता अध्यक्ष आहे मी. तर असं सगळा जनसंपर्क जरा माझा चांगला आहे, आणि जो येईल त्याचं काम माझ्या क्षमतेप्रमाणे माझी करण्याची पद्धत आहे. तर त्यामुळे तो एक वर्ग असतो की नाही मी अजून पुढे जावं, मी अजून पुढे करावं, असं होतं. पण भारतीय जनता पार्टी म्हणजे मला काही त्याचं दुःख होणं किंवा मी कुठे लॉबिंग करणं, मी कुणाला मागणं असं मी करत नाही. आणि त्यामुळे भाजपची पण ती पद्धत आहे की असा दबाव गट करणं किंवा डिमांड करणं, तर मी कुठेच नव्हतो. पण सोशल मीडियावर मला फोनवर सगळ्या चाहत्यांच्या म्हणणं होतं की नाही तुमचंच होईल तुमचं, आणि ते शेवटी भाजपची सिक्रेसी
ते नाव पाठवण्याची पद्धत आणि नाव येण्याची पद्धत याच्यावर हे आराखडे असतात समाजामध्ये, पण त्याला काही अर्थ नसतो. खरं तर अनेकांची मला फोन झाले, म्हणजे अनेकांचे मला कमेंट्स होत्या की दादांचं नाव चर्चेत होतं, परंतु एका मंत्र्यामुळं विरोध झाला आणि मंत्र्यांच्या कॉन्टॅक्टमधले असलेले सुहास शिरसाटांना संधी मिळाली, असं काही आहे का? नाही, म्हणजे हे सगळे जर तरचे मग आपापल्या अँगलनी लोक त्याची जातीचं त्याला फॅक्टर लावतात, कोणा व्यक्तीचा लावतात, कोणी गटाचा लावतात, तो ज्याची त्याचं परसेप्शन ते असतं. पण शेवटी निर्णय श्रेष्ठी करतात, त्यांचा सगळ्या पॅरामीटर्स त्यांनी ठरवलेले असतात, त्यांनी सगळे आराखडे बांधलेले असतात, त्याप्रमाणे तो निर्णय होतो. त्याच्यामुळे हे आपण एक शिळोप्याच्या गप्पा मारणं असं सगळीकडे चालत असतं. माझं असं कोणी व्यक्तिगत शत्रू किंवा मला कुणाशी माझं वैर आहे असं माझं राजकारणात राहून नाही आहे, हे लोकांना विश्वास नाही बसत. पण मी कधीच कुणाचं वाकडंही करत नाही आणि कोणी माझं करत असेल अशी माझी म्हणजे मला पण विश्वास नाही. खरं तर आता महानगरपालिकेच्या नुकताच निवडणुका झाल्या, त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष म्हणून तुम्ही स्वतः रोष पत्करला, सामान्य कार्यकर्त्यांच्याही रोष पत्करला, कारण त्यांनी एकनिष्ठेने पक्षामध्ये काम केलं होतं. तर अशा वेळी एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होताना, जसं अनेकांचे कमेंट्स आहेत की भाजपमध्ये अनेक वर्षांपासून किशोरदादा होते, त्यांचं काम आहे, संघर्ष आहे, पण पक्षातनं आणि दुसऱ्या पक्षातनं आलेल्यांना संधी मिळते, असे अनेक आरोप होऊ लागले. तर याकडे कसं? नाही बघा, तो काळच एकदम परीक्षेचा असतो. म्हणजे जसं आता विधान परिषदेचा निर्णय श्रेष्ठींनी केला, तर त्यांच्यासाठी किती अवघड असेल हे मी आता जिल्हाध्यक्ष झाल्यावर कळतं की त्यांना 20 नावं आहेत, त्यातून एक आमदाराचं नाव करायचं आहे, हा पण चांगला आहे, तो पण चांगला आहे, असा कोणी हा एकदम चांगला आहे आणि बाकी 19 वाईट आहेत असं नसतं. त्यातली त्यात एकाच नाव आहे, म्हणजे 2 आमदार तर करायचे नसतात. हे करताना जो त्या नेतृत्वाचा कस लागतो तर तो खरंच अवघड असतं त्यांना निर्णय करणं. म्हणजे मी जिल्हाध्यक्ष होतो, मनपाची निवडणूक होती, खूप प्रत्येकाला वाटत होतं की 10 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, आपण काम केलेलं आहे आणि तिकीट मिळावं. आता नगरसेवक तर एकच निवडायचा होता. तो संघर्ष, ते वादावादी जरा जास्तच झाली होती, म्हणजे अगदी महाराष्ट्रात गाजावं असं म्हणजे लाजिरवाणं दृश्यही झालं होतं. आणि त्यावेळेला एकाचं तिकीट करणं, तर ते एक टीम म्हणून कोणाचा एकाचा विचार नसतो. भाजपमध्ये मला वाटलं म्हणून मी अक्षयला तिकीट दिलं असं होत नाही. 4 जण बसतात, त्याचा निर्णय करतात, प्लस मायनस बाजू बघतात आणि मग निर्णय होतो. तर आता निर्णय अध्यक्ष म्हणून मलाच तो दाखवावा लागतो की मी घेतला आणि तो माझ्या तोंडूनच बाहेर जातो. पण थोडंसं झालं, निर्णय करावे लागले आणि चांगले निर्णय झाले. म्हणजे आपण 85 जागा लढलो आणि 57 जागा आल्या आणि स्वबळावर लढलो. बरोबर. या 35-38 वर्षातला भाजपच्या इतिहासातला हा विक्रम आहे की स्वबळावर भाजप लढतोय आणि 57 जागा येतात. हा इतिहास घडलेला आहे. पण तो जो काही आम्ही समितीने नावं काढली, एकत्र बसलो, मग सावेसाहेब असतील, कराड साहेब असतील, केनेकर साहेब असतील, या सगळ्यांनी जे निर्णय केले तर ते चुकले पण काही. म्हणजे अजून 10 जागा आमच्या यायला पाहिजे होत्या, पण त्या निर्णयात चूक झाल्याचं चिंतन म्हणून मला माहिती आहे की अरे इथे माझी चूक झाली, इथे माझी चूक झाली, पण ते मान्यही करायला पाहिजे. तर ते पुढच्या वेळेस दुरुस्त करू. नाही, पण सामान्य माणसांना हेच वाटत होतं की दादांना याचं गिफ्ट भेटलं पाहिजे होतं. माझं काय म्हणणं असतं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, म्हणजे यापेक्षा अजून काही चांगलं होणार असेल निश्चितच. म्हणजे भविष्यात जबाबदारी मोठी वाटणार असा विश्वास तुम्हाला आहे. आणि मी कधीच असा म्हणजे त्या राजकारणात पदासाठी वेळापिसा होणं किंवा आता मी फ्रस्ट्रेट झालो नाही, आता मला काय माझा तर आयुष्यात जी संधी असते ती शेवटची नसते. करेक्ट. म्हणजे तुम्हाला ही वेगळी संधी येईल, ही संधी येणार नाही, पण ही शेवटची संधी नाही आहे. नवी संधी तुम्हाला येणार असते. पुढच्या वळणावर तुमच्यासाठी काहीतरी छान वाढून ठेवलेलं असतं. फक्त संयम ठेवावा लागतो. तो संयम राखता आला तर छान असतं. खरं तर 2-3 दिवसापासून महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चर्चेत आहे. विखे पाटील असतील किंवा लाड साहेब असतील, यांना कोऑर्डिनेट करून आंदोलनामध्ये मुख्य सहभाग तुम्ही नोंदवला. हे आंदोलन शांत करण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी तुम्ही योग्य भूमिका बजावली. तर ह्या आंदोलनाकडे कसं बघता आणि तुमचा तो अनुभव कसा राहिला? कारण की हे मोठं जबाबदारीचं काम होतं, कारण की वातावरण थोडंसं हे पण होतं, ऊन होतं, उन्हात एवढं बसणं धोकादायक होतं. तर हा अनुभव कसा होता आणि मध्यस्थीमध्ये काय काय करावं लागलं? नाही बघा, हा मराठा आरक्षणाचा विषय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी जो घेतलेला आहे आणि ते जे अतिशय तळमळीने ते लढतायत आणि त्यांनी ते आंदोलन सुरू केलं होतं,
आणि त्या रखरखत्या उन्हात त्यांनी बसणं हे त्यांच्याही प्रकृतीसाठी चांगलं नव्हतं आणि सत्ताधारी म्हणून आम्ही ते होऊ देणं योग्य नव्हतं. आणि खरोखर आत्तापर्यंत मराठा आरक्षण विषयामध्ये मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की या महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले, अगदी मराठा मुख्यमंत्री सुद्धा, पण त्यांनी जे केलं नाही ते हे ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. हे कोणत्याही मराठा नाकारू शकत नाही. बरोबर. म्हणजे आरक्षण देणं असेल, सारथीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल किंवा अगदी अण्णासाहेब पाटीलची योजना असेल, ह्या सगळ्या योजना देण्यामागे सरकारचा उद्देश आहे की समाज, मग तो मराठा असो, धनगर असो, ओबीसी असो, की कोणताही समाज विकास व्यवस्थेत येण्यासाठी मागे राहतोय हे व्हायला नको. आणि या आंदोलनासाठी आम्हाला प्रदेशाकडून जशा मला सूचना होत्या, मी त्या व्यवस्थेत जावं. मी माननीय विखे पाटील साहेब आणि माननीय आमदार प्रसाद दादा लाड हे त्या याच्यात होते आणि मी 3 दिवस त्यांच्या सोबत आदेशानुसार होतो. म्हणजे काही ती जात आहे आणि त्यासाठी असा हा विषय नव्हता, ती एक जबाबदारी होती आणि ती चांगली घडणं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या ज्या भावना आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांचा जो मराठा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा शुद्ध हेतू आहे, बरोबर, तो खरोखर पोहोचला पाहिजे. आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी पण खूप सहकार्य केलं. त्यांनी हट्ट धरला नाही आणि त्यांनी ज्या ज्या सूचना सांगितल्या होत्या त्या सूचनांना माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद दादा असतील, आम्ही सगळ्यांनी वर चर्चा केली. वरतूनही त्याचे की हो हे योग्य आहे, हे रास्त आहे. आणि कुठे सरकारी बाबू त्यात अडचणी आणत असतील, सरकारी पातळीवर त्याचा त्रास होत असेल, तर जरांगे पाटील जे सांगतायत ते ऐकलं पाहिजे. बरोबर. या अगदी सरळ भूमिका होती. पण आता त्याच्यामध्ये जर तर काहीतरी म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे वगैरे असं करून जे काही व्हायब्रेशन किंवा समाजातून बोलल्या जातं, जात लावल्या जाते, असं करायला नको. शेवटी सामाजिक वीण जी आहे ती जपली पाहिजे. खरं तर का ही जागा जी जालना आणि छत्रपती संभाजीनगरची शिंदे सेनेची होती, शिवसेनेची होती मुख्यतः, त्यांचाही आग्रह होता ही जागा आम्हालाच पाहिजे, परंतु ती भाजपनी खेचून आणली कारण की भाजपचे नगरसेवक होते, बहुमत होतं. अशा वेळी कुठंतरी आता शिंदे सेनेतनं अब्दुल सत्तार नाराज झालेत. त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची घोषणा केली आहे. त्याच्यात अंबादास दानवे यांची भेटीगाठी होत आहेत. याकडे कसं बघता? खरंच शिवसेना विरोधात जाणार का? मला वाटत नाही. कारण काय की जागा मिळण्यापर्यंत मी सुद्धा भूमिका घेतली होती, आम्हालाच मिळाली पाहिजे. कारण मी स्थानिक पदाधिकारी आहे, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि मी त्या म्हटल्या पाहिजे. बरोबर. माननीय अब्दुल सत्तार साहेब असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील, त्यांनी हट्ट धरला पाहिजे की आपल्याला मिळावी. कुणालाही वाटणं साहजिक. पण ज्या वेळेला आपले पक्षश्रेष्ठी, मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, ते ज्यावेळेस एकत्र बसून निर्णय करतायत, ते चर्चा करून त्यांनी म्हटलं की ही जागा शिवसेनेला दिली, तर मी मानलं पाहिजे. तो माझ्यासाठी माझ्या नेत्याचा आदेश आहे. बरोबर. तसं आता जर या विषयात त्यांना त्यांच्या नेत्यांनी मान्य केलेलं आहे की बा ही नाशिकची जागा सेनेला आणि छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला, तर हा त्यांचा आदेश आहे ना. बरोबर. म्हणजे त्यांनी या क्षणाला असं काही म्हणजे आपल्या नेत्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी जो फॉर्म भरला, हा मला वाटतं उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अपमान आहे. असं त्यांनी करायला नको की आता ती स्टेज निघून गेलेली आहे आणि त्यांचा एकत्र बसून निर्णय झालेला आहे. निर्णय करणारे ते आहेत, आपण त्यांचे शिलेदार आहोत. तर मला अजूनही वाटतं की फॉर्म परत घेण्याच्या आधी म्हणजे आज ते शिंदे साहेबांना भेटणार आहेत आणि शिंदे साहेब त्यांना त्या फॉर्म मागे घेण्याच्या सूचना देतील. जसं की शिवसेना युती आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे हो, युती आहेच आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप ही युतीच आहे आणि सगळीकडे तसं युतीमध्येच होईल. काही ठिकाणी तरी बंद बरं, त्यांनी युती तोडून मध्ये महानगरपालिकेमध्ये पाहिलंय, जिल्हा परिषदमध्ये पाहिलंय. जिल्हा परिषदमध्ये आम्हाला युती ठरवली आणि त्यांनी बी फॉर्म त्यांच्या लोकांना आमच्या ठिकाणी देऊन टाकले. तर हा जो म्हणजे त्यांच्या 22 जागा आल्या, आमच्या 25 जागा आल्या. म्हणजे आम्ही जर एकत्र असतो तर आणखीन अजून वाढले असते किंवा सोबळावर लढलो तरी वाढले असते. त्यांनी महानगरपालिकेत पाहिलं, जिल्हा परिषदला पाहिलं. आता परत त्यांना पाहायचं असेल तर संख्याशास्त्र त्यांना कळत नाही मला वाटतं. असं नाही, 600 पैकी जर 270 जागा भाजपच्या असतील तर 40 जागा राष्ट्रवादीच्या आहेत, म्हणजे 310 होतील. बरोबर. शिवसेनेनी वेगळं जर चूल मांडायची ठरवलं तर आकड्यांचं गणित कसं जुळेल? बहुमतापेक्षा जास्त आहे.
खरं तर ही जागा तर आहेच. जालन्यामध्ये कैलास गोरंट्यालची जी काही नाराजी होती ती दूर झाली आहे का? कारण की अनेकदा संपर्क ते पण इच्छुक होते, जालन्यामध्ये त्यांनी सुद्धा चांगलं काम केलंय, परंतु त्यांनाही तिकीट भेटणार अशी जालनाकरांची एक भूमिका होती. जालन्याचे प्रतिनिधी हवा आहे. नाही म्हणजे ते काँग्रेसमधून आपल्याकडे आले, भाजपमध्ये त्यांनी नगरपालिकेला खूप चांगलं यशही 45 नगरसेवक निवडून आले, त्याच्यातही त्यांचा वाटा मोठा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना साहजिक आहे वाटणं, पण म्हणजे तो जो निर्णय श्रेष्ठींचा आहे आणि त्याच्यामुळे ते नाराज होणंही साहजिक आहे की आले आणि त्यांना असं वाटू शकतं. पण श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय तो उभे केला पाहिजे आणि पुढे काम करत राहिलं पाहिजे. आता सध्या जे काही मॅनेजमेंट आहे विधान परिषदेचं, याकडे कशी जबाबदारी म्हणून तुम्ही आता सध्या सगळे एकत्रच आहे, वन साईड आहे? हां, म्हणजे जिल्हा परिषदला आपली मेजॉरिटी आहे, महानगरपालिकेला आपली आहे, पंचायत समितीचे अध्यक्ष आपले आहेत, नगर परिषदेला काही ठिकाणी आपण कमी आहोत, पण सगळीकडे आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टी पुढे आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही अतुल सावे साहेब इथे स्थानिक पालक आहेत आपले, गराड साहेब, केनेकर साहेब, आम्ही सगळे मिळून हे निवडणूक अगदी सहजपणाने महायुती म्हणून जिंकू. निवडून तर येणारच, त्याबद्दल शंकाच नाही, कारण ही जागा भाजपच्या म्हणजे शॉर्ट शॉट निवडून येणाऱ्या जागांपैकी एक आहे. सध्या एक नवीन पार्टी आलेली आहे, कॉक्रोच जनता पार्टी. हे सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड आहे, बीजेपीचं ट्रोलिंग केलेलं हे नाव आहे, याकडे कसं बघता? बघा, हे आपल्या देशामध्ये राष्ट्रद्रोही काही डाव्या शक्ती आहेत. तेरे तुकडे होंगे हजार, भारत तेरे तुकडे होंगे हजार असं म्हणून देशामध्ये विद्वेष पसरवणं, इथे अशांतता निर्माण होणं, बांगलादेशमध्ये जे घडलं त्याचं स्वप्न पाहणं, नेपाळमध्ये जे घडलं ते स्वप्न पाहणं, असा प्रयत्न ह्या राष्ट्रविद्रोही शक्ती करत असतात. आणि त्याच आधारावर या पार्टीची जर मुळं आपण जर पाहिली किंवा त्यातला जो स्मेल आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की हे तरुणांना भरकवण्यासाठीची अयशस्वी धडपड आहे. बरोबर. म्हणजे आता त्याच्यातले फॉलोअर्स आपण पाहिले तर पाकिस्तानचे आहेत, बांगलादेशचे आहेत, अमेरिकेचे आहेत आणि भारतातले खूप कमी आहे. कारण आज आमच्या भारतातला युवक हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, हे त्यांचे रोल मॉडेल आहेत. बरोबर. जे आज माननीय नितीन गडकरींनी रस्त्यांनी आपल्या देशाचं परिवर्तन केलं आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर आलं आहे, म्हणजे ज्या रोजगाराच्या संधी आहेत. मी आता बँकेचा चेअरमन आहे, मला आज क्लर्क मिळत नाही, बरोबर, मॅनेजर मिळत नाही, बँकेला मोठा अधिकारी मिळत नाही, इंडस्ट्रीमध्ये जा तुम्ही आज अकाउंटंट मिळत नाही, मला स्किल्ड वर्कर मिळत नाही. म्हणजे कुठेही बेरोजगारी नाही आहे, काम करणाऱ्याला प्रचंड काम आहे. तर हे सगळं कशामुळे झालंय? तर ही दूरदृष्टी असलेले पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी ह्या विकासाच्या सगळ्या वाटा खुल्या केलेल्या आहेत. बरोबर. आणि हा युवक त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावर तो भाळलेला आहे. तर हे जे यांचं स्वप्न आहे की ते प्रयोग बाहेर घडले ते आपल्या भारतात होऊ. आम्ही राष्ट्रप्रेमी, राष्ट्रवादी आपण सगळे भारतीय आहोत. त्या अशा कितीतरी पार्ट्या येतील आणि जातील. राहुल गांधींनी असं भाकीत केलंय की वर्षभरानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही, या गोष्टीकडे कसं बघता? तुम्ही युवा शक्ती तुम्ही पाहत असाल की राहुल गांधींचे जे सोशल मीडियामध्ये एक करमणूक म्हणून सगळीकडे पाहायला जातं आणि मग ते आलू इधर से डालो वो बनाव, ते त्यांचे जे सगळे जोक आहेत, तर हे सगळं पाहून त्यांनी एक पंतप्रधानाचा दावेदार असलेला, एका राष्ट्रीय पक्षाचा नेता असलेला हा ज्यावेळेस अशी बालिश विधानं करतो, असं काहीही बेस नसलेली विधानं करतो, तर ही सगळी जनता जाणते. आणि कदाचित असं काहीतरी त्यांचं षडयंत्र डोक्यात असेल. म्हणजे आता काही निवडणुका नाही वर्षात, बरोबर, मग ते तर जाणार नाहीत. मग तुम्हाला काहीतरी देशामध्ये वाईट घडवायचं आहे का? तसं काही तुमच्या डोक्यामध्ये षडयंत्र आहे का? बरोबर. तर ते त्याला विजय मिळेल आणि घरी पाठवू पंतप्रधानांना, असं त्यांचं दिवा स्वप्न त्यांना पडत असेल. पण भाजप मजबूत आहे, पंतप्रधान सगळ्या जगावर अधिराज्य करतायत, इतके ताकदवान, इतके शक्तिशाली आपले पंतप्रधान आहेत. सध्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काम करतायत. मॅनेजमेंटचं तुमचं काम जोरदार चालू आहे. म्हणजे बँकेचं काम बी तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली जी देवगिरी बँक आहे त्यांनी यशस्वी पद्धतीने काम केले. तर मॅनेजमेंटसाठी तरुणांना काय संदेश असेल? कारण तुमच्या मॅनेजमेंटमुळं भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश निर्माण झाले. प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट आणि राज्यसभा सिनेट मेंबरमध्ये पण तुम्ही होतात, तिथंही तुमच्या मॅनेजमेंटचं कौतुक झालं. तर या मॅनेजमेंटबद्दल तरुणांना काय सांगा? बघा, आत्ता ही सगळी युवा शक्ती तुमची जी आहे ती सगळी सोशल मीडिया, AI
हे तुमच्या हातामध्ये जो स्मार्टफोन आहे हे तुमचं लाईफ आहे. बरोबर. पण मी कायम सांगत असतो की ही दुधारी आहे. म्हणजे हा इलेक्ट्रिसिटीचा प्लग आहे, सॉकेट आहे. त्याच्यामध्ये मी जर मेटलचा स्क्रू टाकला तर मला शॉक बसेल, पण मी जर या लाईटची पिन टाकली तर लाईट मिळेल. बरोबर. तसा तो स्मार्टफोन आहे. आणि या सोशल मीडियातून तुम्ही AI असेल, न्यू टेक्नॉलॉजी असेल, याचा वापर करून तुमचं स्किल वाढवलं, स्वतःच्या ॲबिलिटी वाढवल्या, तर या देशामध्ये म्हणजे मी तर म्हणेल बाहेर जाण्याची गरज नाही, इतक्या आर्थिक सुबत्ता स्वतःची निर्माण करण्याची, स्थैर्य वाढवण्याची इतक्या संधी आहेत. तर काहीतरी एक कौशल्य की मी मोबाईल व्हॉट्सअप पाहिलं पाहिजे, इन्स्टा पाहिलं पाहिजे, लिंक्डइनवर गेलो पाहिजे, सगळं केलं पाहिजे, पण मला ठरवता आलं पाहिजे मी किती वेळ द्यायचा. करेक्ट. आणि या दिवसभराच्या याच्यातून माझ्यात व्हॅल्यू एडिशन काय झालं, मी जो स्मार्टफोन वापरला तर मी स्वतःला काय त्याच्यामध्ये ग्रूम केलं. तर हे ज्या वेळेला तुम्ही ठरवाल आणि तुमच्यामध्ये एक स्किल डेव्हलप कराल तर तुम्हाला मार्केटमध्ये डिमांड आहे. म्हणजे मी जसं म्हणालो की बेरोजगारी कुठेच नाही आज देशात, माणूस मिळत नाही. म्हणजे तुम्ही बघा तुमच्याकडे कॅमेरामन तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला आज तुमच्या स्टुडिओला एम्प्लॉई मिळणार, टेक्निशियन मिळणार नाही. म्हणजे माणसं टिकवणं अवघड आहे. पैसे द्यायला तुम्ही तयार आहात, पण आज कौशल्य आपल्याला पाहिजे. तर असं कौशल्य घ्या आणि ते कौशल्य घेऊन ही भारत माता म्हणजे शेवटी राष्ट्र, त्याचा GDP वाढवणं हा काय असतो. तर आज हा तुमचा स्टुडिओ आहे, तर आज तुम्ही याच्यात जो टर्नओव्हर करताय, जी उलाढाल करताय, ती आपल्या GDPत जोडल्या जाते. म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानींनी केलेलं टर्नओव्हरनी GDP नाही होत. तर तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस ज्यावेळेस व्यवसाय करतो, मग मी भाजीचा ठेला चालवेल, मी चहाची टपरी चालवेल, मी खानावळ चालवेल, मी पार्लर चालवेल, तर हे उलाढाल करून जे चलनवलन होतं त्याच्यातून GDP वाढतो. तर असं प्रत्येक युवकांनी नोकरीच्या मागे न लागतं, म्हणजे नोकऱ्या पण खूप पगाराच्या आहेत, पण मी नोकरी देणार का नाही होऊ. बरोबर. तर यासाठी मग तुम्हाला म्हणजे माझ्या काळामध्ये मी युवक होतो तेव्हा मला कर्ज मिळणं अवघड होतं. आज माझी बँक आहे किंवा इतर बँका आहेत, कॉम्पिटिशन आहे आमच्यात की 24 तासात आम्ही तुम्हाला कर्ज देऊ. मग ह्या संधींचा लाभ घ्या, रोजगार निर्माण करणारे व्हा, नोकरी मागत फिरू नका, हे मी सांग. निश्चितच युवकांना हे मार्गदर्शन आहे. सर्वात जास्त चर्चा आता सध्या फ्यूल क्रायसिसची होतीये. पेट्रोल डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आपल्या सरकार म्हणजे आता नरेंद्र मोदी सरांनी पण सांगितलंय की लॉकडाऊन लागणार. हे जे भाकीत आहे याकडे कसं बघता, कारण की अनेक जण संभ्रमात आहे की नेमकं लॉकडाऊन लागणार आहे का, परत पेट्रोल क्रायसिस आहे, डिझेल भेटणार नाही, डिझेल महाग होणार, आता तर युद्ध संपत आलेलं आहे. मग अशा वेळी बघा, सगळ्या जगावर जागतिक महायुद्धाचं संकट आहे. आता अमेरिका, इस्रायल आणि इराणचं जे युद्ध सुरू आहे, आपल्याला जे काही असं फॉर एक्झाम्पल 1 लाख लिटर आपल्याला डिझेल लागत असेल तर आपल्या देशामध्ये 25,000 लिटर आहे. 75,000 लिटर आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं. आणि हे बाहेरून घेताना आपण जे पैसे देतो ते डॉलरमध्ये देतो. बरोबर. म्हणजे मी आज जर ते 1 लाख डॉलर जर बाहेर दिले, ते जर माझ्या देशात राहिले असते तर मी आज रस्ता केला असता, शिक्षणाच्या सोयी दिल्या असत्या, मी ब्रिजेस केले असते, म्हणजे मी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला असता ना. पण मी आज मला गरज नसताना मी आज इथून अगदी सुरतला गाडी घेऊन चाललोय आणि मी त्याच्यात डिझेल घालवत असेल तर मी हे पैसे परदेशात देतोय. हां, मला अगदी माझ्या शिक्षणासाठी जायचं आहे, मला माझ्या कंपनीच्या कामासाठी जायचं तर आवश्यक आहे, पण मी ते सुद्धा मी जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतो का, मी माझ्या कारने खर्च करणार. तर हा सगळा मला असं वाटतं मी एकट्याने फिरल्याने किती लिटरचा देशावर फरक पडणार आहे. पण आज 150 कोटी जनता आहे आणि अशा 150 कोटी जनतेने 1 लिटर वाचवायचं ठरवलं तर हा मोठा इम्पॅक्ट आपल्या देशावर होणार आहे. त्याच्यामुळे हे जे टिंगल टवाळी उडवणं आहे की पंतप्रधान म्हणले आणि होतं, अरे बाबा आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बोर केली 1000 फूट आणि तिथून डिझेल काढलं, असं नाही ना शक्य. आपण त्याच्या परावलंबीच आहोत हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे ओळखून ऑलरेडी आपल्याकडे सोलर एनर्जीचा उपयोग सुरू आहे, ई-व्हेकलचा उपयोग सुरू आहे. तर ह्यामुळे ऑलरेडी आपण कमी झालं, पण जनतेला कळलं पाहिजे ना. आज भारत माता माझी आहे आणि मला जर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून जर मला डिझेल वाचवता येत असेल तर मी माझ्या देशाचे पंतप्रधान म्हणजे पालक आहेत, त्यांना काहीतरी राजकीय कळत असेल, जागतिक स्तरावरचा त्यांची माहिती असेल, ते सांगतायत त्याला मला ऐकून मी डिझेल वाचवू नये. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की जे राष्ट्रभक्त आहेत त्यांनी हे ऐकावं, जे राष्ट्रद्रोहीत त्यांनी गाड्या घेऊन फिरावं.
पब्लिक ट्रान्सपोर्टचा तुम्ही आता विषय काढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा विषय खूप गंभीर आहे आणि आता नवीन ज्या बसेस येत आहेत त्या पण महागणी म्हणजे जे ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो 30 रुपयांनी महाग दाखवलेला आहे. म्हणजे इथं कुठेतरी पब्लिक ट्रान्सपोर्ट करण्याकडे पण कल आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा खर्च वाढवण्याकडे पण. मी म्हणालो ना की आता जे म्हणजे आता कालची बातमी की जागतिक युद्धाकडे म्हणजे आपण ट्रम्प असतील किंवा त्यांचं रोजचं बोलणं असेल तर ते कधी युद्ध बंद करतात, कधी अचानक हल्ला करतात. तर याच्यामुळे सगळ्याच देशातल्या व्यवस्था ह्या बिघडलेल्या आहेत. मग मला इलेक्ट्रॉनिक चिप लागत असेल माझ्या व्हेकलला तर ती मला मिळाली नाही, ती महाग मिळाली तर माझ्या गाडीची कॉस्ट वाढते. तर हे सगळ्यां म्हणजे आज आपल्याकडे चहा 2 रुपयांनी वाढला, डिझेल गॅस आपल्याकडे वाढला, तर हे वाढणार ना. मला थोडे म्हणजे बघा आपले वडील घर चालवताना एका भावाला मोबाईल पाहिजे, दुसऱ्या भावाला सायकल पाहिजे, तिसऱ्या भावाला बुलेट पाहिजे. आपण त्यांना माहिती आहे की आपली आवक एवढी आहे, यावेळेस एकाच भावाचं करू शकतो, 2 भावाचं होणार नाही. तर हे त्या वडिलांनाच माहीत असतं. मागणाऱ्यांना काय नाही मला बुलेट पाहिजेच. अरे बाबा पण ते त्यांच्यावर श्रद्धा ठेव ना, आज नाही ते देतील योग्य वेळी. तसं पंतप्रधान जे सांगतायत ते आपण श्रद्धा ठेवून ऐकलं पाहिजे, नाहीतर आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे एकतर तुम्ही निवडून दिलेले त्यांचा ऐका, नाही तर तुम्हाला सगळे आकडेवारी उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करा की डिझेल नाही आलं तर चालेल का देश. तर हे राष्ट्रप्रेमी मंडळींनी या आव्हानाचा अभ्यास करून मग व्यक्त झाला पाहिजे. खरं तर ही चर्चा न थांबणारीच आहे. जाता जाता एकच प्रश्न असा आहे की तुम्ही खूप मॅनेजमेंट करतात, फॅमिली मॅनेजमेंटकडे कसं वेळ देतात? कारण तुमची धावपळ खूप आहे आणि अनेकदा आम्ही सोशल मीडियावर बघतो की तुम्ही एन्जॉय पण खूप जास्त करतात, अनेक ठिकाणी व्हिजिट करतात, मूवीला जातात, सर्व गोष्टी करतात. तर हा वेळ कसा दिला जातो? नाही आता खरंच आहे म्हणजे या वर्षभरात जरा माझ्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली तर कमी झालंय. सोशल मीडियात पण मी जरा असं खुशखुशीत लिहायचो, घ्यायचो, ते करायचो. पण अजूनही मी याच्यातून वेळ मिळाला तर शेतावर सकाळीच 5:30ला निघतो, तिथे जातो, शेताला चक्कर मारतो, गायींजवळ जातो. तर ते मला एनर्जी देतं. मग कुटुंबाला घेऊन कुठे आजच बायकोला म्हणालो की मी चल आपण आज जरा मी रिलॅक्स आहे, पिक्चर बघून येऊ, पण आज तिचा वेळ नाही तिच्याकडे. तर असा मिळालेला वेळ हा कुटुंबासोबत सगळं सोडून एन्जॉय केला पाहिजे. मध्ये मी लक्षद्वीपला जाऊन आलो, खूप धावपळ होती आणि रिझर्वेशन होतं आणि जाईस तोपर्यंत मला माहीत नव्हतं की मी जाईन का. मुंबईत होतो, मुंबईतून मला अर्धा तास, मी सगळेजण जाऊन शिपमध्ये बसले होते आणि मी अर्धा तास आधी शिपवर पोहोचलो. म्हणजे तोपर्यंत मी सांगितलेलं होतं मी येईन की नाही माहीत नाही, पण गेलो. पण तिथे गेल्यानंतर मग सगळं सोडतो आणि एन्जॉय करतो. आणि असा हे मला मिळालं पाहिजे, मी त्यासाठी वेळापिसा होणं, हे म्हणजे आता कालची घटना आहे. माझ्या तिकिटाचं तुम्ही म्हणालात तसं सगळीकडे चर्चा होती, सगळे मला फोन, मी रिलॅक्स होतो, कूल होतो. 10:15 मला कळलं. मी सुहास भाऊला पहिला फोन केला, माननीय मुख्यमंत्र्यांना कळवलं की तुमचा निर्णय खूप चांगला आहे, सुहास भाऊचं अभिनंदन. तर मग त्रास नाही होत. म्हणजे एक नाही हे काही करून मलाच मिळालं पाहिजे असं ज्यावेळेस वेळापिस होत त्यावेळेस त्रास होतो. त्याच्यामुळे डिस्कनेक्ट होता आलं पाहिजे आणि त्रयस्थपणे पाहता आलं पाहिजे. हे करताना सोडून पण कसं द्यायचं? कारण की आता स्वप्न जर बघितलंय, आता जर मला वाटतंय की मी प्रामाणिकपणे काम करतोय, मलाही अपेक्षा आहे ना, मग त्या अपेक्षा कसं सोडणार? मला असं वाटतं की मला याच्याच माझी व्यवस्था अजून काही चांगल्या गोष्टीसाठी झाली असेल. निश्चितच. कारण येणाऱ्या काळात खरं तर तुमचं काम खूप सुंदर आहे आणि ह्याची दखल निश्चितच सरकार घेईल आणि देवा भाऊंना तुमच्याकडे विशेष लक्ष आहे हे पण आम्हाला माहिती आहे. देवेंद्रजी खरोखर म्हणजे असा नेता प्रत्येक युवकाचा आयकॉन आहे आणि मला सुद्धा त्यांचा खूप अभिमान आहे की म्हणजे त्यांनी जे समाजांसाठी म्हणजे मी म्हणालो तसं ओबीसी, मराठा, धनगर सगळे विषय बघा. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे मोर्चे आंदोलन होतं. इतर मुख्यमंत्री झाल्यावर होतात का? नाही होत. कारण काय की सगळ्या जातींना वाटतं की देवाभाऊ याचा न्याय करू शकतात, देवाभाऊंकडेच याचं उत्तर मिळेल. तर हे जे हक्क असतो, हे जी खात्री असते, आणि खरोखर देवाभाऊ ते करताना दुसऱ्यावर अन्याय न होऊ देता याचं काम करतात. हे त्यांची हतोटी आहे, खूप बारकाव्याने त्यांचं सगळं लक्ष असतं. त्याच्यामुळे काम करताना खूप आनंद, उत्साह असतो की देवाभाऊंसारखा नेता आपल्याला मिळालेला आहे आणि आपण काम करत राहायचं. आपला CR ते लिहित असतात. निश्चितच येणाऱ्या काळात खरं तर जसं आता शितोळे सर म्हणाले की येणाऱ्या काळात निश्चितच काहीतरी मोठं लिहून ठेवलं असेल आणि येणाऱ्या खासदार पुढच्या वेळेस खासदारकीचीच निवडणूक आहे, खासदार बनावं अशी सुद्धा आमची इच्छा आहे. आणि आता सध्या त्यांनी जे काम केलं आहे, त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळात
त्यांची हातनं असेच अनेक मॅनेजमेंटच्या माध्यमातून पक्षाचा आणि समाजाचा विकास हो आणि सर्व ठिकाणी त्यांची कार्याची दखल तर घेतच आहेत, पण देवाभाऊंनी सुद्धा घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि ते घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. सत्य पे सत्ता चॅनलमध्ये मला आज आपण बोलवलं. अक्षय भैया आणि खूप छान गप्पा आमच्या झाल्या. विविध समाजातल्या सगळ्या व्यक्तींना आपण इथे आणून जे समाजापर्यंत विचार पोचवता, खरोखर आपल्या सत्य पे सत्ताची जी लोकप्रियता अगदी कमी वेळामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचली. मी आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो आणि आपले आभार मानतो की मला आज आपण संधी दिली. धन्यवाद.